झी मराठी, चर्चा ही होणारच। हातकणंगले तालुक्यातील सावर्डी या गावातील विद्यामंदिर शाळा शिवाजीनगर परिसरातील गटारीची अवस्था अत्यंत भीषण झाली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सावर्डी ते शिवाजीनगर या ग्रामीण भाग 9 क्रमांकाच्या रस्ते शेजारी विद्यामंदिर शाळा परिसरातील गटारीचे पाणी हे शाळा परिसरातीलच असलेल्या खड्ड्यांमध्ये मुरत आहे। पूर्वी हा रस्ता 33 फुटाचा आहे। त्याच्या दोन्ही बाजूला नाली असल्याचं स्थानिक नागरिक सांगतात, पण अलीकडच्या काळात हे नाले मुजले, पाणी जाण्यासाठी कोणती व्यवस्था नाही। त्यामुळे परिसरातील गटारीचं पाणी हे रस्त्यावर येतं, त्याच ठिकाणी जमिनीत मुरतं। यामुळे दुर्गंधी पसरलेली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे यावरती तात्काळ तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर येथील एका ग्रामपंचायत सदस्यानं ग्रामपंचायत न कळवता परस्पर शाळेच्या कंपाऊंडला लागून असलेली नाली वजा गटार जेसीबीच्या साह्यानं खोल केली। पाणी तिथंच मुरेल अशा पद्धतीनं 5 फुटापर्यंतचा खड्डा तयार केला। याबाबत सरपंच यांच्याशी संपर्क केला असता गटार तयार करण्यासाठी त्या भागातील स्थानिक शेतकरी जागा देत नसल्यामुळे गटारीचं काम रखडलंय। ग्रामपंचायत सदस्यानं ग्रामपंचायत परवानगीशिवाय परस्पर नाली उकरली असून या संदर्भात कोणती माहिती ग्रामपंचायतीने स्पष्ट केली। या सर्व कारभारामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झालेत। शाळेतील विद्यार्थ्यांना काढून दुसऱ्या शाळेत घालणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। तसेच लवकरात लवकर यावर तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे। 3 महिन्यापूर्वी सावर्डे ग्रामपंचायतीमार्फत ही तुम्हाला दिसते ना, शाळेपासून आलेली ही गटार दिसते तुम्हाला, बरं का। ही गटार काढल्यानंतर इथून पुढे अजिबात ती पुढे गेली नाही आणि ह्याचा परिणाम असा व्हायला लागला आहे की इथं पाणी तुंबून साचायला लागले आणि ह्या तुंबलेल्या पाण्यामुळं शाळेतल्या मुलांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। शिवाय इथं परिसरात राहणाऱ्या लोकांना डासांसारखा उपद्रव पण वाढायला लागला आहे। तर माझं एक म्हणणं आहे की सावर्डे ग्रामपंचायतीनं ही गटार कडेवर काय घेऊन गेले नाहीत, बरं का। बरं घेऊन गेले नाहीत तर याची पुढची नियोजन काय, पावसाळ्यात वगैरे इथं काय परिस्थिती होईल याबाबत आता आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। आता आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत, आम्हाला ही व्यवस्थित गटार करून द्यायला हवी। आता तुम्ही बघा, ही गटार काढल्यानंतर मुख्य रस्त्यावरच माती टाकलेली आहे, मागे दिसतं तुम्हाला, मुख्य रस्त्यावरच माती टाकली आहे। इथे रहदारीला पण अडचण येते, 2 मोठ्या गाड्या आल्या तर पासिंग पण होऊ शकत नाही, अशी दुरावस्था इथं झालेली आहे। तर हे पाणी इथून पुढे जावं, व्यवस्थित जावं, याबाबत ग्रामपंचायतीनं योग्य ती कार्यवाही करावी, याबाबतचं आम्ही निवेदन तहसील कार्यालय, प्रांत ऑफिस सगळीकडे देणार आहोत। याशिवाय कोल्हापूर जिल्ह्याचे कलेक्टर यांनाही देणार आहोत। विद्यामंदिर शिवाजीनगर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या शाळेचे मुख्याध्यापक मी आपल्याला सांगू इच्छितो की गेली 2-3 महिने झालं या शाळेच्या पश्चिमेला असणारे ड्रेनेजच्या पाणी पुढं न गेल्यामुळे इथं स्थिर झालेलं आहे। त्याच्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन लहान चिमुकल्या बालकांना त्याचा त्रास होत आहे। सदर ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना वारंवार सूचना देऊन सुद्धा त्याने अद्याप त्या कामाचा काय पाठपुरावा केलेला आपल्याला दिसत नाही। तर त्याच्यावरती सर्व गावकऱ्यांनी वगैरे त्याच्यावरती योग्य ते निर्णय घ्यावा।